आज आपण मराठा मंदिर वनिता विश्व या कार्यक्रमाला या संस्थेला भेट देण्यासाठी आलो आहोत। तर आपण पदाधिकाऱ्यांची आज ओळख करून घेणार आहोत। नमस्कार, मी योगेश पवार, सेक्रेटरी मराठा मंदिर। मी डॉक्टर शिवाजी भोसले, मराठा मंदिरचा मी उपाध्यक्ष आहे। मी दीपक देशमुख, सरचिटणीस आहे मराठा मंदिरचा। नमस्कार, मी सुवर्णा पवार, वनिता विश्वची चिटणीस आहे, कला केंद्राची पण चिटणीस आहे आणि आता मराठा मंदिरची एक्झिक्युटिव्ह मेंबर आहे। मॅडम, तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल आम्हाला की वनिता विश्वतर्फे आपण प्रथमच जे मंगळागौरीचा जो उपक्रम राबवलेला आहे ते काय संकल्पनेतून किंवा आपल्याला असं काय वाटलं की मंगळागौरीचे खेळ ठेवावेत, तर कुठेतरी लोप पावत चाललेली जी कला आहे ती त्यांना पुनर्जीवित करण्यासाठी आपण हा उपक्रम केलात का, किंवा त्याच्या मागचा आपला हेतू काय आहे, महिलांना एकत्र आणायचं आहे का? तर याबद्दल आपल्याकडून आम्हाला थोडक्यात माहिती ऐकायला आवडेल। आपण इथे आज आलेला आहात मंगळागौरीचे आपण ज्या स्पर्धा वनिता विश्व थ्रू ज्या आपण आयोजित केल्या आहेत त्याच्या मागचा हेतू एवढाच आहे की आता आपण बघतो की सगळ्या महिला एकत्र आल्यात आणि किती खुश आहेत। आपण बघतोय समाजामध्ये किती स्ट्रेस वाढलाय, ते एकमेकींना भेटतात, खेळतात आणि त्याच्यातून त्यांना आनंद मिळतो। आणि आपले जे सांस्कृतिक जे कार्यक्रम आहेत आपण बघतोय सण, आपण आपली जी पिढी पुढची आहे ती विसरत चालली आहे आणि त्यांना तो विसर पडू नये आणि आपले सगळे सांस्कृतिक आपण जपला पाहिजे। त्या दृष्टीने आम्ही वनिता विश्वाच्या निमित्ताने हे कार्यक्रम आम्ही मंगळागौर आयोजित केलेले आहेत। आपला हा मंगळागौरीचा प्रथमच उपक्रम असून सुद्धा आपल्याला कसा याच्यासाठी रिस्पॉन्स प्रतिसाद कसा मिळालाय महिलांकडनं? महिलांकडून खूप प्रतिसाद मला मिळाला। जास्तीत जास्त ग्रुप याच्यात सहभागी झाले, पण काही आम्ही जरा लिमिटेड ठेवलं, त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना सहभागी नाही करून घेता आलं। पण नेक्स्ट टाइम आम्ही नक्की असा प्रयत्न करणार आहे की आम्ही जास्तीत जास्त वेळ ह्या स्पर्धा ठेवणार, कारण खूप अशा बिचाऱ्या तळागाळातल्या ज्या महिला आहेत त्यांना या निमित्ताने खूप आनंद मिळतो। त्या एवढ्या आपली कामं करून घरातली वगैरे अशा ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी आम्ही खरं हा उपक्रम ठेवलाय आणि त्यांना ह्या वनिता विश्वला आणायचं एक कारण म्हणजे त्यांना कळलं पाहिजे की मराठा मंदिर ही संस्था आहे जी आपली महिलांसाठी जे विविध उपक्रम राबवते, त्याची पण आम्ही आता ह्या निमित्ताने त्यांना माहिती दिली आणि त्यांना सहभागी करण्यासाठी त्यांना आम्ही प्रोत्साहित केलं। धन्यवाद मॅडम, आपण खूप छान माहिती दिलीत। मराठा मंदिर आणि वनिता विश्व आयोजित आज मंगळागौरीच्या भव्य स्पर्धा पर्व पहिलं 2025 याच्यासाठी चॅनल पार्टनरशिप दिली आहे न्यूज मराठी 24/7 ने। तर आपण आता पाहूया की मंगळागौरीचे खेळ कसे चालू आहेत आणि तिकडे जाणून घेऊया की महिलांमधला उत्साह कसा आहे आणि वनिता विश्वने जो प्लॅटफॉर्म दिलाय त्या प्लॅटफॉर्म बद्दल महिलांचं काय म्हणणं आहे ते थेट आपण वळूया आता मंगळागौरीच्या खेळांकडे। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवराय, शिवराय घ्या, शिवराय। माझ्या बाबांचं नाव घेतलं तर काय होतं? मी अंजली शिवाजी जाधव देशमुख आहे माहेरची। काही म्हटलं तरी तलवारच बाहेर काढली, पण आज नाही काढली, आज रिझल्ट बाहेर काढला। आपली वाणी आणि मराठा मंदिर आणि वनिता विश्व आयोजित मंगळागौर स्पर्धा 2025 पर्व पहिले। मराठा मंदिर आणि वनिता विश्व यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मंगळागौर स्पर्धेचे हे पर्व पहिले असून या अनुषंगाने मराठा मंदिर आणि वनिता विश्व यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। तसेच मराठा मंदिरचे सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम काय आहेत त्याविषयी माहिती आपण जाणून घेऊया। मराठा मंदिरच्या पदाधिकाऱ्यांना थेट भेटूया। नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मधून मी श्रुती परब। आज आपण आलो आहोत मराठा मंदिर येथे। मराठा मंदिर याचं वनिता विश्व या संघाने प्रथमच मंगळागौर या पारंपरिक खेळाचे आयोजन केले आहे। तर आपण जाणून घेणार आहोत त्या खेळाविषयी सुद्धा आणि ह्या कार्यक्रमाविषयी सुद्धा। पण तत्पूर्वी आज आपण भेटणार आहोत मराठा मंदिरचे विश्वस्त इथे बसलेले आहेत, त्यांच्यापैकी उपाध्यक्ष सर इकडे उपस्थित आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया थोडक्यात आपण या मराठा मंदिरचा इतिहास आणि हा संकल्प राबवण्यामागचं नेमकं कारण काय। तर आपण थेट जात आहोत सरांकडे। नमस्कार। नमस्कार।
मराठा मंदिर ही संस्था 1938 पासून सुरू आहे. मराठा मंदिरचं योगदान हे शैक्षणिक क्षेत्रात, त्याचबरोबर बाकीचे जे एंटरटेनमेंट किंवा आपलं जे संस्कृती महाराष्ट्राची कशी जपावी या दृष्टिकोनातून मराठा मंदिरनी वेगवेगळ्या शाखा काढलेल्या आहेत. त्याच्यातली आमची एक जी संस्कृती जपणारी महिलांसाठी जी शाखा आहे ती या शाखेमध्ये आम्ही त्याला वनिता विश्व असं म्हणतो. आपल्या समाजातील स्त्रियांचं मार्गदर्शन करायचं, करिअर ओरिएंटेशन, त्यांना वेगवेगळे करिअर ऑप्शन्स काय आहेत याच्याबद्दल पण आम्ही मार्गदर्शन करतो. याच्या व्यतिरिक्त एक साधारण आपल्या महाराष्ट्राची जी संस्कृती आपण जपायला बघतोय त्या जपण्यासाठी म्हणून आम्ही महिलांसाठी वेगवेगळे आपण कार्यक्रम घेतो. त्याच्यातलाच आजचा सध्याचा आमचा जो प्रोग्राम आहे सध्या तो मंगळागौरीचा कार्यक्रम सध्या आम्ही कंडक्ट करतोय. तर मला वाटतं जवळजवळ आम्हाला 12 टीम्स आलेले आहेत. जवळजवळ 101 महिला पार्टिसिपेट करतात आणि ह्या सगळ्या महिला ह्या पूर्ण अख्ख्या मुंबईमधून आलेल्या आहेत, वेगवेगळ्या भागातून. सर, मी जाणून घेऊ इच्छिते की आज मंगळागौरीचा कार्यक्रम तुम्ही म्हणालात आयोजित केलेला आहे, पण त्याचबरोबर महिलांसाठी आता वनिता विश्वाचा जर कार्यक्रम म्हटला तर महिलांसाठी तुमचे अजून संकल्प काय, किंवा ह्या माध्यमातून तुम्हाला अजून जसं पारंपरिक खेळ आहेत त्याच्यासोबतच शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, असे काय उपक्रम आहेत तुमचे पुढचे, आपण सांगू शकता का? आता आपण बोलत आहोत, थेट जात आहोत आपल्या सरांकडे जे सरचिटणीस आहेत वनिता विश्व आणि मराठा मंदिरचे. तर सरांकडून आपण जाणून घेऊया की शैक्षणिक विषयी काय संकल्प आहेत आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांचं काय पुढे योगदान. मराठा मंदिर 1945 पासून जेव्हा स्थापन झाली तेव्हापासून पहिल्यांदा एज्युकेशन म्हणजे स्वातंत्र्य आपल्याला 47 साली मिळालं. 45 साली मराठा मंदिरची स्थापना झाली. त्यावेळच्या विश्वासाने असं ठरवलं की भारतामध्ये सगळ्यात कमजोर जो भाग आहे ते आपलं एज्युकेशन, आणि ग्रामीण भागातलं जे एज्युकेशन आहे तिथे स्थिरतावर तरुण होण्यासाठी त्या काळापासून त्यांनी शैक्षणिक बेस उभारण्यास सुरुवात केली. आणि आत्तापर्यंत म्हणजे आपल्याकडे जवळजवळ 12 शाळा आहेत, ऑलमोस्ट सगळ्या ग्रामीण भागात आहेत. म्हणजे जत, सांगली जिल्ह्यातलं जत सारखं हे, रत्नागिरी पाली, रत्नागिरी शहर, नंतर अक्कलकोट, अशा वेगवेगळ्या, आणि मुंबईला आपल्याकडे BDD सारख्या एक कामगार वस्तीमध्ये आपली एक शाळा आहे. आणि या शाळा आजही मराठी भाषिक शाळा असून सुद्धा सगळीकडे चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत. आणि त्या योगे त्याच्यातच आमची एक अक्कलकोटला निर्मला राजे कन्या प्रशाला आहे, ती फक्त मुलींची शाळा आहे आणि आजही तिथे 400च्या वर मुली त्यांचा लाभ घेतात एज्युकेशन. आता आपण जाणून घेतलं की पारंपरिक आणि सांस्कृतिक गोष्टींबद्दल काय म्हणणं आहे आपण जे विश्वस्त आहेत आपले उपाध्यक्ष सर त्यांच्याकडून, त्यानंतर आपल्या या संस्थेचे सरचिटणीस आहेत त्यांच्याकडून जाणून घेतलं की शैक्षणिक विषयी त्यांचं काय म्हणणं आहे. आता सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आपण अजून कोणते उपक्रम करता? मराठा मंदिरच्या उपक्रमामध्ये शाळेपासून ते पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत असे आमचे कोर्सेस चालतात. पोस्ट ग्रॅज्युएटमध्ये आमच्याकडे मुंबई विद्यापीठाचा MMS हा 2 वर्षाचा फुल टाइम प्रोग्राम आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही या वर्षापासून MBA बँकिंग अँड फायनान्स हा पण 2 वर्षाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. आणि मुंबई विद्यापीठाचा BMS हा कार्यक्रम सुद्धा आमच्याकडे आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही रुग्णांना माफक दरामध्ये सेवा मिळावी म्हणून आम्ही पार्ल्याला बाबूराव परांजपे ह्या ट्रस्ट बरोबर एक आम्ही सामंजस्य करार करून आम्ही त्या ठिकाणी हॉस्पिटल चालवत आहोत, ज्या ठिकाणी जवळ आमची 41 बेडची कपॅसिटी आहे. आणि गरजू म्हणजे पेशंट्सला त्या ठिकाणी माफक दरामध्ये आम्ही त्यांना सेवा पुरवित आहोत.